आज ना अंड्यांपासून काहीतरी वेगळं खायची इच्छा होती. म्हणजे भाजी, ऑमलेट, भुर्जी वगैरे असं काहीही नको, काहीतरी वेगळं पाहिजे होतं. तर त्यासाठी मी इथे 6 अंडी उकळून घेतली आहे. उकळून घेतल्यानंतर याचं साल काढून आता याला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर सर्वच अंडी या पद्धतीने बारीक-बारीक मी इथे कट करून घेतलेली आहे आणि यातला जो पिवळा भाग आहे ना, तो देखील याच्यात वापरायचा आहे. तो अजिबात काढायचा नाही. तर बघा सगळी अंडी इथे मी कट करून घेतली. नंतर आता एका बाउलमध्ये ही सगळी अंडी टाकून घेऊया. तर आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, तर मी इथे 2 मोठ्या साईजचे कांदे असे पातळ-पातळ कट करून घेतले. ते सुद्धा याच्यात घालायचे. यासोबतच याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. जर लहान मुलांना वगैरे देत असेल ना, तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता. सोबतच हळद पावडर, लाल तिखट, धने-जिरे पावडर, चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि सर्वात आधी मी इथे 3 चमचे बेसन घातलं होतं. नंतर याच्यामध्ये परत जसं लागेल तसं याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर परत मला 2 चमचे बेसन लागलं होतं. तर परत याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आहे आणि हाताने चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून जसं आपण पकोडे किंवा भज्यांना मळतो ना पीठ, तसंच याच्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी परफेक्ट जसं आपल्याला भज्यांना लागतं ना, तसंच इथे मी पीठ तयार करून घेतलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण याचे भजे करून असे सोडूया आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तर बघा मस्त असा रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया. तर तुम्ही ही अंड्याची भजी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली ना, तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. खायला खूप छान लागतात. इथे मी एक फेरी काढून घेतली. नंतर दुसऱ्या फेरीमध्ये ना मी इथे जे पकोडे आहेत ना, ते फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे. म्हणजे ना याचा फ्लेवर खूप छान उतरतो याच्यामध्ये. आता ही सगळी भजी आपण काढून घेऊया. आता एका प्लेटमध्ये आपल्याला ही सगळी भाजी काढून घ्यायची आहे. खायला खूप छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तर तुम्हाला ही अंड्यांची भजी किंवा अंड्यांचे पकोडे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय.